श्रावण महिन्याची सुरुवात ही दीप अमावस्येने होते. या दिवशी आपण घरात दिव्याची आरास करतो. घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात हा दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघतो. दीप पूजनानिमित्त आपण देवघरात ठेवलेली समई, दिवे हमखास काढतो. पण त्यावर जमलेली धूळ, घाण आणि चिकट थर पाहून आपल्याला जीव नकोसा होतो. पूर्वी दिवे साफ करण्यासाठी माती, कोळसा किंवा त्याची राख, लाकडाची राख असं विविध घरगुती उपाय करून आपण ते चमकवत असत. परंतु आता बाजारात अनेक नवीन लिक्विड पावडरमुळे दिवे चमकवण्यास मदत होते. जर आपणालाही देवघरातील दिवे समया चमकवायच्या असतील तर हे सोपे उपाय करून पहा. दिव्यांमध्ये तेलाचा थर साचला असेल आणि ते अधिक चिकट झाले असतील तर ते आधी स्वच्छ कापडाने पुसून घ्या. त्यानंतर लिंबू आणि मिठाच्या पाण्यात काही वेळ ठेवा. नंतर गरम पाण्याने धुवा. नंबर 2. आपल्या घरात बेकिंग सोडा आणि लिंबू सहज मिळतो. जर समई किंवा दिव्यांवर तेल अधिक प्रमाणात चिकटले असेल तर गरम पाण्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला. या द्रावणात 15 ते 30 मिनिटे दिवे बुडवून ठेवा. टूथब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीने घासा. नंबर 3. व्हिनेगरने दिवा साफ केल्यास घाण काढून टाकण्यास मदत होते. त्यासाठी कोमट पाण्यात व्हिनेगर आणि डिशवॉश मिक्स करून लिक्विड तयार करा. या पाण्यात काही मिनिटे ठेवा. नंतर स्क्रबर किंवा जुन्या कापडाने पुसा. नंबर 4. दिवे साफ करताना हातात सॉक्स घाला. बेकिंग पावडर किंवा इतर घटकांचा त्वचेवर परिणाम होऊ शकतो. दिवा स्वच्छ केल्यानंतर कोरड्या कापडाने पुसून उन्हात ठेवा, ज्यामुळे ओलावा येणार नाही.